ज्ञानदेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुंडली कवररा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान पोरावरी दिला आपुलिया करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिले हरी हर माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. बाजूला घ्या. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. 4 खाणे अंडज ज्वारज स्वेदज आणि उद्बीज 4 वाहिनी आहेत. परा पचंती मध्यमा आणि वैखरी 4 मुक्ती आहेत त्या. सलोकता समीपता सायुज्यता आणि सरोबता. सज्जन कोणाला म्हणतात? उभारले उभा राहू द्या ह्यातच तास जातो बघा. उभारले तर राहू द्या. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नवी. सज्जन कोण आहे जगात? सज्जन फक्त आपला आई वडील. आणि दुसरं सज्जन कोण आहे? माळकरी. म्हणून घरात 1 वारकरी असावा. 1 वारकरी जर घरात असेल 3 पिढ्याचा उद्धार होतो. आणि पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो. एका वारकऱ्यासाठी देवाला रोज तुमच्या घरी यावं लागतं. देव उभा मागे पुढे कुठलंही संकट असू दे देव दूर करतो बघा. आता मी कीर्तन करीत करीत 40 वर्ष झाली. वजन फक्त 40 किलो आहे. रक्त 10%. शेवटचं कीर्तन आहे बघा. पुन्हा येत नाही मी मेथोडला. नाहीच ताकदच नाही. तर विठाला पाटील साहेबाचा निरोप आला.
गिरी महाराज मी थोड्याला कीर्तन घ्या मी येतो विठ्ठल 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 ती बोहाळीचं लोहार पाटील येतो म्हणलं तर आलंच नाही विठ्ठल 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 विठ्ठल. हो सांगोल्यात कीर्तन करायला का आवडतं माझा आजोळा आहे मानेगाव विठ्ठल 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 विठ्ठल. मला मामा मामीचा आजीचा आणि आज्याचा आशीर्वाद आहे. आमच्या वडिलाकडे कोण माळकरी नव्हतं. आता सुद्धा आमच्या घरात एकूण माणसं आहे ती 39 मी एकटा माळकरी. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे कोणाच्या बी गळ्यात माळ येत नाही होय ही काय पोळ्याचा सण आहे होय. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची रघुनंदन वाटप आहे. कोणाच्या बी गळ्यात माळ येत नाही ना असलेली टिकत बी नाही. तुम्ही पुढे सरका राव इथं इथे या म्हणतोय मी मग पुढे एकदम सारखा उठून या इथं या विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांगतायत बहुत दिवसात फेरा 84 लाख योनी फिरल्यानंतर आई वडिलाला गुरु संतांनी साधून आशीर्वाद दिल्यावर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल. मग या मनुष्य जन्मामध्ये येऊन करावं तरी काय. शिवाजीराव पाटलांचं असणार श्राद्ध बघा नाथषष्ठी आहे तुकाराम बीज झाली आहे. आणि रंगपंचमी दिवशी तुकाराम महाराज परत आले आपल्या मोदी करता. पिंड पदावरी पिंड म्हणजे शरीर कशा करताय. आता राजकारणा करता तर पिंड नाहीच कोणी बी निवडून येईल बघा. मी लबाड बोलत मी अभ्यास केला. त्या जरांग्यानं असा खोटा मारलाय काहीच कळना लोकाला विठ्ठल 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 विठ्ठल. राजकारण माझा विषय नाही पण दिसतंय काय लोक हैराण झाली आव. 8.5 नक्षत्र पाऊस पडला तुम्ही बरं आव. मी आज जातच नाही राहतो इथंच. आमच्याकडं टँकरनं पाणी येते हवं विठ्ठल 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 विठ्ठल. गेल्या आठवड्यात 13 बोर पाडलं 3 बोरला पाणी लागलं. 1 उचके देते 2 चालते. जमिनीतलं पाणी गेलं. आईच्या उरातलं दूध गेलं व आताच्या आईला दूध तर कुठं आहे म्हणून सरकारनं अंगणवाडी काढली. शेळ्या राखलेल्या परवडल्या मेंढर पण अंगणवाडीचं काम नगर आहे बाबा. काय ती लेकरावं चडी निष्ठलेली नाकात बोट हातात भाताचा डबा आणि तसली लेकरे घेऊन ती बाई 2 वाजेपर्यंत बसती शाळा. तिला पगार बिलाय नाही हो. लक्षात घ्या जीवनामध्ये कोणाला पकवाज आहे कोणाला पगार आहे. पकवाजा 7 दिवस असतो काय देता तुम्ही त्याला. 8 दिवस टाळकर येता काय देता. कळलं का. 8 दिवस काकडा म्हणणारी माणसं आहे ती काय देता तुम्ही. आणि ह्याने जे सुरू केलंय अरा माझी भाड्याची गाडी आहे त्या गाडीवानाला विचारा माझ्या पदरची नाही. मी आता पोराचं लगीन होईना म्हणून घर बांधले. आणि कीर्तनाचे पैसे उजेडात मोजत नाही ते अंधारात मोजते. विश्वास नाही तुला. अभंग कोणता घेते ती धनदारा पुत्रजन बंधू सोय. माझा आवाज वाढवू नका हो. मी मोठ्या आवाजाचा आहे म्हणतो तर विठ्ठल 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 विठ्ठल. काय ज्याच्या पोटात स्वार्थ नाही त्याचा आवाज मोठा निघतो. हा आवाज कोणाचा छत्रपतीचा. का हा आवाज तुकोबारायांचा. हा आवाज सांगोला तालुक्यात पंढरपूर सांगोला तालुक्यात. पंढरपुरात एवढं वारकरी नाही तेवढं सांगोला तालुक्यात वारकरी आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगोला गरीब आहे म्हणू नका. अरा रा 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 लय सांगोला हुशार आहे आहो. आणि माणूस गाणी नाही माणूस माणूस की
त्याचं नाव सांगोला. मला आदर आहे शाजी बापू पाटलावर. गणपती आबाबद्दल मला आदर आहे. मी पडळकराला सुद्धा मानतो. स्पष्ट बोलणारी माणसं लवकर मरण आहे ती का, पण मला आवड आहे. हा, आम्ही स्पष्ट बोलणार ना. आम्हाला माया, आम्हाला काय पोटापुरतं देई मागवणं. मी काय मागावं? अशा शिवाजी पाटलाचं वय आहे का? फुटू बघा बर, कशानं वारलो? घर मालक कोण आहे का नाही? कशानं? हा, अटॅक आलं काय? ही सगळीकडे मला शुगर. 2 वर्ष झाले साखर झाली. व मी डॉक्टरकडे गेलो. त्यानं मला उलता पालता केलं, तपासलं. आणि ते डॉक्टर म्हणला गोड काय खाऊ नका, लाडू खाऊ नका, जिलेबी खाऊ नका, गोड साखर खाऊ नका, पेढ बासुंदी खाऊ नका, गुलाबजामुन खाऊ नका, खीर खाऊ नका, दूध खीर खाऊ नका, पुरणपोळी खाऊ नका, बाजरीची भाकर खाऊ नका, ज्वारीची भाकर खाऊ नका, मकाची भाकर खाऊ नका, भात खाऊ नका, कलंगड पपई खाऊ नका, सफरचंद डाळिंब खाऊ नका. मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ ग. गायबान्या खाऊ तरी काय? या 4 महिन्यात मी सगळं खायला चालू केलं. नाही खाल्लं तरी मी मरणार आहे. त्याच्यापेक्षा खाऊन मराव, निदान कावळ्याचा हेलपाटा तरी वाचल. विठ्ठल विठ्ठल आपलं शरीर शेती करता, आपलं शरीर शिक्षण घेण्याकरता, आपलं शरीर भजना करता, आपलं भजन जगाला पाणी देण्याकरता. तुकोबाराय वसरीवर बसले होते आणि दिंडी चालली. वय झालत, उठाय बी येणार. देवगावच्या वाट्यावर बसले आणि तुकोबाराने सगळ्या वारकऱ्याला सगळ्या दिंडीवाल्याला हात जोडले. दाते हो दान करा, जाते पंढरपुरा, जाते थवारी. तुकोबराय गरीब होते का? वारकरी गरीब नाही, फक्त नियोजन हुकतय. वारकरी कोणी असाल तुम्हाला माझी विनंती आहे, सगळा कारभार बायकाच्या अंगावर फेका. वा वा. तुम्ही येडाव, ती म्हणते तुम्हाला काय कळतंय म्हण ना. तिला म्हणायचं येन बघ, ननन बघ, जाऊ बघ, तू सगळं बघ. जेवढा जायला मोकळी गो भजनाला. मला आलता होंडा 2400. बायकोनं माहेरावर आणलं सर्टिफिकेट 29,000च त्या काळात. म्हणून मी बायकोला घाबरतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो, ही घर उभा राहिलं का? शिवाजी पाटलांच्या मातोश्री म्हणा, त्यांची मंडळी म्हणा, त्यांच्या भावाची मंडळी म्हणा, कोणीतरी संसार करावा. जुनोनेला वाघमोडे म्हणून एक माणूस आहे, त्याच्या मालकीचं 500 झाड आहे. कशाचं? चिकूच. या इथं कोणाची तरी बाग होती बघा. 500 झाड आहे आणि त्याच्या बायकोच्या 500 कोंबड्या आहेत. त्या 200 कोंबड आणि 300 कोंबड्या. ते म्हातारा म्हणला माझी बायको ऐकत नाही की, कारण दिवशी अंड 15 रुपयाच्या आत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एक पोरग मास्तर आहे आणि एक पोलीस आहे. ती दोघं बी महिन्याला पैसे म्हातारीला मागा येते. ते दडेंदर तुमचा पगार इस्त्यात टाकता वर. म्हाताऱ्यानं मला ठेवून घेतलं, कानात कोंडलं तशीच. आणि ती बोललं सगळ्यात हलकट आमची म्हातारी आहे म्हणला. 100 वेळा सांगतो देऊ नको म्हणलं तर. आणि आमची पासबुक इकडे त्याचं नाव संसार. येड्याने कोणाच्या मागायला लागता? एक सांगतो, पैसा वाचून माणूस दरिद्री आहे. अर्थक्ष काका गेलं का पूजा करून? काका येतं की गेलं? बर. अर्थक्ष पुरुष उदास हा. पैसा नसल्यामुळं कोणी विचार. आता ह्याने फुकट पॅनल कार्ड काढलंय.
पासबुक काढले ती झिरो किमतीवर. काय पैसा नको. आणि पैसा साठायचं म्हणजे भाग्यवंत व्हावं लागतं. भाग्यवंत होण्याकरता नामचिंतन करावं लागतं. हो, भाग्यवंत म्हणू जया शरण गेले पंढरराया. हा, पिंड पदावर. एक सांगतो तुम्हाला, तुम्ही आम्ही संसारी आहे, संसारच आपण केला पाहिजे. नाही देवळाकडे जायचं, नाही वारीला जायचं. एकादशी करायची, जनावराला पाणी द्यायचं आणि संसारात डोळं भरून बायकोला सकाळ संध्याकाळ बघत जावा. ते नवरा उपाशीच मरत नाही. तीच लाजून म्हणेल काय बघता हवं. मला 74 वय आहे सध्या, तरी दिवसातून मला बायकोच्या 3 वेळा उचक्या लागतात. त्या आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. केव्हा